नमस्कार. लीडर्स या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. लीडर्स म्हटलं की आपल्या मनामध्ये ढोबळ मानानं राजकीय नेतृत्वाची प्रतिमा उभी राहते. मात्र राजकीय नेतृत्वच हे समाजाला पुढे घेऊन जातं असं नाही. समाजातल्या विविध क्षेत्रामध्ये उत्तुंग काम करणारी व्यक्तिमत्व हीच खरं समाजाचं नेतृत्व असतात. समाजाला पुढे घेऊन जात असतात, समाजाला नवीन विचार देत असतात. म्हणूनच झी 24 तासचा एक छोटेखानी प्रयत्न लीडर्स या सिरीजमध्ये आज आपण भेटणार आहोत अशा व्यक्तिमत्वाला ज्यानं आयुर्वेद हे सर्वसामान्यांच्या जगण्याचा भाग व्हावा या दृष्टीने प्रयत्न केला. आयुर्वेद म्हटलं की थोडंसं खर्चिक होतं, ते सहजतेनं आपल्याला परवडेल का असाही विचार होता. मात्र या तरुणानं आयुर्वेद सर्वसामान्य माणसासाठी उपलब्ध करून दिलं. हो, आज आपण भेटणार आहोत माधवबागचे CEO आणि MD डॉक्टर रोहित साने यांना. माधवबाग म्हटलं की हृदयरोग, मधुमेह यावरचे आयुर्वेदिक उपचार हे सहजतेनं निर्माण होणारं चित्र. मात्र आज हीच माधवबाग ब्रँड बनली आहे आयुर्वेदाची. डॉक्टर रोहित साने यांनी वडिलांच्या नावानं सुरू केलेली माधवबाग आयुर्वेदाला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरली आहे. आणि आता हीच माधवबाग घेऊन येते IPO नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये. आयुर्वेदाची जागतिक भरारी घेण्याची ही सुरुवात आहे. आधुनिक आरोग्यशास्त्राच्या बरोबरीनं पावलं टाकण्याची तयारी आहे. आणि म्हणूनच आजचे आपले लीडर आहेत डॉक्टर रोहित साने. खूप खूप स्वागत. नमस्कार. मुळात माधवबाग म्हटलं की आम्हाला आयुर्वेदाचा परिचय द्यावा लागत. त्यानिमित्तानं तातडीने लक्षात येतं की आणि मग हृदयरोग आणि त्यावरचा उपचार हेही साहजिकच आमच्या मनामध्ये चित्र उभं राहतं. डॉक्टर, तुम्ही डॉक्टर MBBS आहात, मग ॲलोपॅथीतल्या. आयुर्वेद एवढा आकर्षणाचा विषय कसा झाला? बरं, सुरुवात जेव्हा मी MBBSचं शिक्षण माझं होऊन पूर्ण झालं, फेलोशिप इन प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी अपोलो हॉस्पिटलमध्ये करत होतो. या सगळ्या गोष्टी करत असताना बाबांकडनं जे काही आयुर्वेदाचं नेहमी चलनवलन चालायचं, घरात सगळ्यांचं आयुर्वेदच नॉलेज होतं. सो असं करत करत आयुर्वेदाचे श्लोक मला MBBS करत असतानाच बरेच वेळेस पाठ असायचे. पण तेव्हा मला नेहमी प्रश्न पडायचा की हे असं का. आय यूज टू टेक इट अहेड. पण जसं जसं पुढे गेलो तसं मी बाबांबरोबर जेव्हा त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये बघितलं की कित्येक पेशंटना बाबा जेव्हा आयुर्वेदिक औषधं देत आहेत आणि मी मुद्दाम त्यांना क्रॉस चेक करायचं म्हणून त्यांना मी ॲलोपॅथीच्या डायग्नॉस्टिक्सवरनं उलटं तपासून बघतोय की हे पेशंट खरेखरीच बरे होत आहेत का. तर ॲक्च्युअली मला दिसायला लागलेलं होतं की आयुर्वेदातून दिलेली औषधं किंवा जे काही पंचकर्म असतील त्यांची पॉवर ॲक्च्युअली काय आहे. कारण का जे ॲलोपॅथीच्या ज्या डायग्नॉस्टिक्स असतात, जे काही मॉडर्न मेडिसिनचे डायग्नॉस्टिक्स असतात, त्या डायग्नॉस्टिक्सवरती तपासून बघितल्यानंतर सुद्धा या पेशंटमध्ये भयंकर इम्प्रूव्हमेंट दिसायची. तिथे मला हळूहळू तो विश्वास यायला लागला की आयुर्वेद सुद्धा एक भयंकर मोठं शास्त्र असणार आहे की त्या गोष्टीला आपण जेवढं आतमध्ये डीपर जाऊ तेवढं जास्त मोठं त्याला बनवता येईल. हे तेव्हा मला विचार यायला सुरुवात झालेली होती. ती प्रेरणा होती. ॲब्सोल्युटली. बाबा म्हणजे माधव साने, ॲब्सोल्युटली प्रख्यात वैद्यकशास्त्रातले अभ्यासक. मुळात बाबांनी मग तुम्हाला ॲलोपॅथी का करायला लावलं त्यावेळेला? कारण घरात वैद्यकशास्त्र होतं, मग ॲलोपॅथी कशाला? हा प्रश्न मी सुद्धा त्यांना विचारला होता. कारण का मी जेव्हा ॲलोपॅथीचं शिक्षण घ्यायला गेलेलो होतो आणि मला काही जास्त छान मार्क मिळालेली नव्हती 12वीत, तसं असताना सुद्धा त्यांनी मला ॲलोपॅथीचं शिक्षण घ्यायला पूर्ण गाईड केलं आणि मला पूर्ण ॲडमिशन घेऊन दिली. तेव्हा मी ॲज वेल एज कित्येक लोकांनी हा प्रश्न विचारला होता की नक्की ॲलोपॅथीचं शिक्षण का करायला देत आहे त्यांना. त्यांचं एकदम क्लिअर कट ॲन्सर होतं त्यात की आयुर्वेदाची जर छान प्रॅक्टिस करायची असेल तर ॲलोपॅथीमध्ये जे डीपर नॉलेज शिकवलं जातं, ह्युमन ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री, हे जर छान समजून घेतलं तर आयुर्वेद अजून छान समजू शकतो. म्हणून मी त्याला आधी ॲलोपॅथीचं शिक्षण करायला लावतो आणि नंतर तो आयुर्वेदच करणार आहे. म्हणजे हे मला सुद्धा माहिती नव्हतं, अशा गोष्टी त्यांच्या डोक्यात आहेत. पण नंतर मला हे जाणवलं की आता जेव्हा माधवबागची कर्म माझ्याकडनं घडतायत तेव्हा येस, मी ॲलोपॅथीचं शिक्षण घेतल्या कारणाने मला आयुर्वेदात जास्त छान कळू शकतं असं मला वाटतं. पण म्हणजे आता ॲलोपॅथी झालं, आयुर्वेदिक झालं, तुम्ही होमिओपॅथीला शिकवायला जाता
ते कसं? दॅट वॉज ड्यू कोर्स. मला नेहमी शिकवायची खूप आवड असायची. बरं. मी जेव्हा सेकंड इयरला MBBS मध्ये गेलो तेव्हा फर्स्ट इयरच्या मुलांना शिकवायचो, थर्ड इयरमध्ये गेलो तेव्हा सेकंड इयरच्या मुलांना शिकवायचो. सो असं करत करत तेव्हापासून मला शिकवायची आवड निर्माण झालेली होती. आणि आता MBBS पासआउट झालेलो आहे, माझ्याकडे वेळ भरपूर आहे, प्रॅक्टिस मी बाबांबरोबर करायला लागलेलो होतो. सो आता वेळेला उगाच वाया कशाला घालवावं. बरोबर. तर मग तेव्हा मग माझे ओळखीचे एक होते, त्यांचं होमिओपॅथीचं कॉलेज होतं. मग नंतर त्यांच्याशी बोलायला लागलो. सो ते बोलून मग ते म्हणाले ओके ये शिकवायला. मग असं करत 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 आय स्टार्टेड. नाव लास्ट 20-21 इयर्स आय एम ट्रेनिंग दो स्टुडंट्स ऑफ होमिओपॅथी. म्हणजे रोहित साने हे डॉक्टर आहेत, पण ते फक्त ॲलोपॅथीचे आहेत का? तर नाही. ते फक्त आयुर्वेदाचे आहेत का? तर नाही. तर ते होमिओपॅथीचे पण आहेत. 3 पॅथी एकत्र समजून घेणारा आणि तुमच्यावर योग्य उपचार करणारा असा डॉक्टर म्हणून रोहित सानेंकडे आपण बघू शकतो. डॉक्टर, पण ठीक आहे, म्हणजे आयुर्वेदिक ज्या काळामध्ये मुळात तुम्ही आयुर्वेदाचा अभ्यास पण करत होतात आणि ॲलोपॅथीतून बाहेर आलेला होतात शिक्षण घेऊन, त्या काळामध्ये आपण हे जर मागे सगळं दिसतंय अशा स्वरूपाचं एखादी सेंटर सुरू करावं माधवबागसारखं आणि तिथे लोकांना उपचाराची संधी द्यावी, हा विचार कुठून आला? ओके. हा प्रश्न मला आत्तासुद्धा बऱ्याच वेळेस मी जेव्हा आठवतो की 2006 साली जेव्हा हे चालू केलेलं होतं, 2004 साली ही जमीन विकत घेतलेली होती, तेव्हा मी असा खरं काहीच विचार केलेला नव्हता की मला असं काहीतरी भयंकर मोठं करायचं आहे. माझ्या डोक्यात फक्त एवढंच होतं की मला पेशंटला बरं करण्यासाठी जर हार्ट डिसीज मला मुळापासून सकट बरा करायचा आहे तर हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे, मला त्यांची लाईफस्टाईलच चेंज करायला हवी. आता लाईफस्टाईल चेंज करायला मी आयदर थिओरॉटिकली त्यांना सांगू शकतो ह्या गोष्टी करा, किंवा मी त्यांच्याकडनं प्रॅक्टिकली करून घेऊ शकतो ह्या गोष्टी मी तुमच्याकडनं करून घेतो आणि इफेक्ट बघा. सो तेव्हा हा माझ्या डोक्यात आलेला पॉईंट होता की मला प्रॅक्टिकली लोकांकडनं इम्प्रोव्हायझेशन जर करून घेतलं तर ते फॉलो भरपूर छान करू शकतील. हेन्स मग तेव्हा ते डोक्यात आयडिया आलेली होती की अशी कुठली तरी जागा पाहिजे वगैरे वगैरे. तेव्हा मग आपण ही जागा घेऊन आपण पुढे गेलेलो होतो. अशा वेळेला जेव्हा हे एवढं मोठं आत्ता आपल्याला वाटतंय, पण तेव्हा आपण सुरुवात केलेली होती फक्त 9 कॉटेजेसनी सुरुवात केलेली होती. एकदम छोट्याच्याने सुरुवात केलेली होती की मी एकतर लहान होतो, माझ्याकडनं खरं काही जमणार आहे की नाही, एवढे बरेचसे प्रश्न असायचे. सो सुरुवात छोटी झालेली होती, पण हळूहळू जसे पेशंट इम्प्रूव्ह होत गेले, पेशंटची जशी लाईफ एक्सपेक्टन्सी वाढत जायला लागली, तेव्हा मग कळायला लागलं की अच्छा ह्याला काहीतरी आपण खरं जे करतोय ते खूप चांगलं आहे, आता ह्याला बहरवायला पाहिजे. म्हणून मग ग्रोथ हळूहळू ती होत गेली. क्या बात. पण म्हणजे 2006 ते 8च्या टप्प्यामध्ये माधवबागची मूळ रचना व्हायला लागली, उभं राहायला लागलं. आज माधवबागच्या साधारण 249 शाखा आहेत आणि फक्त महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्राच्या विविध भागात पण आहेत. तर आपण चेन स्वरूपामध्ये हे आयुर्वेद घेऊन जावं, कारण तोपर्यंत शाखा स्वरूपामध्ये आयुर्वेदाला घेऊन जाण्याचा काही ट्रेंड आलेला नव्हता. बिलकुल नव्हतं. आज फ्रँचायझी सिस्टीम असते, तीही त्यावेळेला कोणी विचारात पण नव्हती. मुळात ठीक आहे, तुम्ही डॉक्टर आहात, वैद्यकशास्त्रात आहात, पण एक बिझनेस मॉडेल पण होतं. हे बिझनेस मॉडेल आणावं याची प्रेरणा कुठून आली? बरं, थोडक्यात ही प्रेरणा नव्हती, हे मी थोडं हळूहळू शिकत गेलेलो होतो लोकांकडनंच. जसं फॉर एक्झाम्पल 2006 मध्ये आपण हे सुरुवात केली आणि बराच छान रिस्पॉन्स मिळायला लागला, पेशंट बरेच छान इम्प्रूव्ह व्हायला लागले. आणि इम्प्रूव्ह झाल्यानंतर ते जेव्हा परत मुंबईत पुण्यात निघून जायचे तेव्हा मला हे कळायला लागले की त्यांना परत यायला इथे खूप मुश्किल पडतंय, कारण का फक्त एका दिवसासाठी मी यायचे सकाळपासून संध्याकाळपर्यंत फॉलोअपच्या ट्रीटमेंटसाठी, तर मग त्यांना खूप लांब पडतंय. मग तेव्हा मला तो एक थॉट आला की असं जर आपल्याला ॲक्च्युअली लोकांना जन्मभर ठणठणीत ठेवायचं असेल तर मला त्यांच्या कम्युनिटी प्लेसेसमध्ये कुठेतरी काहीतरी क्लिनिकसारखी गोष्ट असायला हवी. मग तिकडनं जो थॉट प्रोसेस आला, मग पहिलं क्लिनिक आपण डोंबिवलीला सुरुवात केलं, मग परळला सुरुवात केलं, मग एक गोरेगावला सुरुवात केलं. असं करत ते वाढत गेलं आणि लोकांकडनं जसा छान रिस्पॉन्स यायला लागला, कारण का पेशंट इकडनं बरे होऊन जायला लागले, मग त्यांच्याकडनं तिकडनं क्वेरीज यायला लागले की आम्ही कुठे करू, मग ते प्रेशर यायला लागलं, मग आपण तिथे उभं करायला लागलो. म्हणजे हे जे सगळं थॉट प्रोसेस होता, हा थॉट प्रोसेस पेशंटला बरं वाटलेलं पाहिजे आणि तो बरा राहिला पाहिजे पुढचे 10 वर्ष. हे जेव्हा आपण टार्गेट करून चालतो तेव्हा या गोष्टी आपोआप त्याच्यातून घडत गेल्या. म्हणून सनासाहेब, ज्या काळामध्ये तुम्ही माधवबागची कल्पना करत होतात त्या काळामध्ये आयुर्वेदाचं औषध घेणं म्हणजे खूप काय लागणार, यात काही लवकर बरं होत नाही, त्यामुळे लवकर बरं व्हायचं असेल तर ॲलोपॅथीची गोळी घ्या आणि लवकर ठणठणीत व्हा, असा विचार रूढ झालेला होता. त्या काळामध्ये आयुर्वेदिक उपचार पद्धती तुम्हाला बरं करू शकते, हा विचार रुजवताना त्रास नाही झाला? भयंकर त्रास झाला. पण जिथे जी गोष्ट आपल्याला पटलेली असते
हां. तिथे समोरच्याला पटवणं ते खूप सोपं जात असतं. जसं फॉर एक्झाम्पल मला बरेचसे मी जेव्हा आयुर्वेदाचे तज्ज्ञ वैद्य हे मोठे मोठे लोक होते त्यांना मी हाच प्रश्न विचारायचो दरवेळेस की असं का म्हटलं जातं की आयुर्वेदाला ट्रीट करायला जास्त वेळ लागतो आणि ॲलोपॅथीला ट्रीट करायला कमी वेळ लागतो, असं का म्हटलं जातं. तर बरेच लोकांनी मला काही छान उत्तरं दिलेली नव्हती. माझं लॉजिक ह्या प्रश्नाला असंच होतं की समजा कोणीतरी बेशुद्ध होऊन पडलं आणि समजा त्याचं बेशुद्ध होऊन पडलं तर पहिली गोष्ट काय करतो आपण, त्याच्या तोंडात साखरेचं पाणी वगैरे टाकतो आणि साखरेचं पाणी टाकल्यानंतर तो उठून उभा राहतो. मला नेहमी प्रश्न पडायचा, मग ही जी साखर मी आत्ता त्याच्या जिभेवर टाकलेली आहे ही साखर आयुर्वेदिक आहे का ॲलोपॅथिक आहे? ती आता आयुर्वेदिक आहे ॲलोपॅथिक ते आपल्या मनावरती आपण ठरवलेलं असतं, पण ॲक्च्युअली पहिलं ते नॅचरल सबस्टन्स आहे. जर त्या गोष्टीने एका मिनिटात तो माणूस उभा राहू शकतोय तर मग तिथे ॲलोपॅथीमध्ये मी शिकलेलं एक सिम्पलचं सेंटेन्स होतं की नॉर्मली इट इज नॉट द मेडिसिन विच ॲक्ट्स, इट्स द मोड ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द मेडिसिन विच ॲक्ट्स. म्हणजे मी औषध कुठल्या प्रकारे देतोय त्या पेशंटला ह्याच्यावरनं ठरणार की ते औषध फास्ट काम करणार का स्लो काम करणार. म्हणून आयुर्वेदातली बस्ती ही जी चिकित्सा पद्धती आहे तिचा आपण मॅक्सिमम वापर करतो माधोबागच्या सगळ्या ट्रीटमेंट्समध्ये, की बस्तीने दिलेलं औषध आपल्या शरीरात पटापट ॲब्झॉर्ब होऊन फास्ट ॲक्शन दाखवतो. म्हणून माधोबागच्या ट्रीटमेंट्सना एवढी फास्ट इफेक्टिव्हिटी दिसून येते. क्या बात. मुळात ज्या काळामध्ये तुम्ही हा विचार रुजवला त्यानंतर आता देशात आणि जगात भारताची ओळख ही आयुर्वेदिक उपचार पद्धतीसाठी आहे. मागणी खूप मोठी आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर आयुर्वेदाचा मार्केट म्हणून तुम्ही कसा विचार करता? आयुर्वेदाचं मार्केट जर बाहेरच्या देशांमध्ये बघितलं तर ह्यूज म्हणजे ट्रेमेंडस म्हणजे भयंकर मोठं मार्केट आहे आज बाहेर, देशाच्या बाहेरसुद्धा. फक्त गोष्ट अशी असते की हे जे मार्केट आत्ता असतं हे थोडंसं अनऑर्गनाइज्ड आहे. त्याला ऑर्गनाइज्ड पद्धतीने घेऊन जाणं खूप गरजेचं आहे. आता फॉर एक्झाम्पल UAE सारखे जे कंट्रीज आहेत त्या कंट्रीजमध्ये आयुर्वेदाला तर पूर्णपणे मान्यता मिळालेली आहे. सो तिथे जाऊन आपण जसं आत्ता माधोबागचे इथे क्लिनिक्स आहेत तसे आपण पुढे जाऊन आपण UAE सुद्धा आपण करू शकतो. सो असे बरेचसे आता देश आहेत ज्यांनी आयुर्वेदाला मान्य करून घेतलेलं आहे आणि आपलं गव्हर्नमेंट जे आहे ते बऱ्याचशा देशांबरोबर आत्ता डिस्कशनमध्ये सुद्धा आहे की जिथे आयुर्वेदाच्या ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पोचू शकतात. ॲज वेल आत्ता माधोबागचे जे काही ट्रीटमेंट्स असतात हे आपण टेलिमेडिसिन थ्रू आत्ता सिंगापूरमध्ये पण आपण सुरुवात केलेले आहेत, जिथे आपण आपली जे काही डायट किट्स असतात जे काही आपले औषध असतात ते आपण तिथपर्यंत पोहोचवतो आणि पेशंट्सना जे काही ट्रीट करायचं असतं ते आपण टेलिमेडिसिन, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, ऑडिओ कॉन्फरन्सिंग ह्याच्या थ्रू आपण त्यांना ट्रीट करत असतो. पण या परिस्थितीमध्ये कारण आम्ही पहिल्यापासून आयुर्वेदिक म्हटलं की नाडी परीक्षा, मग नाडी परीक्षा केली की ज्याला नाडी परीक्षा कळते तो उत्तम वैद्य अशा स्वरूपाचा एक ॲक्च्युअली समज होता. सध्या तुम्ही नाडी परीक्षा करता कारण टेली मेडिसिनमध्ये कसं नाडी परीक्षा करता? नाही, यू आर ॲब्सोल्युटली राईट की नाडी परीक्षा हे खूपच उत्तम शास्त्र आहे, ह्याला काही वादच नाही. त्याला खूप आर्ट आहे, तो खूप मोठा, त्याला खूप छान प्रकारचं एक्सपिरियन्स लागतं ते सगळं इम्प्लिमेंट करायला. पण ॲट द सेम टाईम एवढ्या लेवलचा एक्सपिरियन्स सगळ्या डॉक्टरांमध्ये निर्माण करणं हे नेहमीच कठीण असतं, हे मला सुरुवातीपासून माहिती होतं. सो मी असा प्रयत्न केलेला होता की मॉडर्न डायग्नॉस्टिक्स जसं आता हार्टच्या बाबतीत बघितलं तर स्ट्रेस टेस्ट असेल, 2D इको असेल किंवा अँजिओग्राफी असेल, CT अँजिओग्राफी असतील, हे बऱ्याच ठिकाणी कॉमनली सगळीकडे होत असतात. आणि शेवटी मला नाडी परीक्षा करो किंवा मी कुठलंही इन्व्हेस्टिगेशन करो, मला पाहिजे काय तर ॲट द एंड ऑफ द डे मला पाहिजे डायग्नॉसिस. जर पेशंटचं डायग्नॉसिस एकदम परफेक्ट झालेलं असेल तर ट्रीटमेंट एकदम परफेक्ट होणार. आता ह्याच्यासाठी जे जे हुशार डॉक्टर असतात ते नाडी परीक्षा हळूहळू शिकत जातात आणि त्याचा वापर करतात. ॲज वेल जे आत्ता बेसिक लेवलला असतात त्यांना डायग्नॉसिसशी घेणं देणं असतं. समोर समजा मला कुठल्याही मॉडर्न डायग्नॉस्टिक्सनी जर समोर आलं तर आपल्याला सोपं होतं. म्हणून आपण पद्धतच अशी ऑर्गनाईज केलेली आहे माधोबागच्या ट्रीटमेंट्सची की ट्रीटमेंटची प्रणाली ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट प्रणाली आहे. व्हाईल त्या ट्रीटमेंटच्या बिफोर आणि ट्रीटमेंटच्या आफ्टर जी काय आपण चिकित्सा करतो किंवा जी काय आपण टेस्टिंग करतो हे सगळे मॉडर्न डायग्नॉस्टिक्स असतात की पॅथॉलॉजी असेल किंवा रेडिओलॉजी असेल किंवा 2D इको असेल, स्ट्रेस टेस्ट असतील, असे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे डायग्नॉस्टिक्स आपण जोडलेले आहेत बिफोर द ट्रीटमेंट, आफ्टर द ट्रीटमेंट. म्हणजे हा सूर्य आणि हा जयद्रथ समोरासमोर दाखवून देतो पेशंटला की तुम्ही इतके इम्प्रूव्ह झालेले आहात, आता स्वतःला छान मस्त एन्जॉय करायला सुरुवात करा. क्या बात. म्हणजे ॲलोपॅथीचं आणि आयुर्वेदाचं असं मिश्रण जे आहे ते मुख्यतः दिसतंय. पण हे मिश्रण करताना अडचणी येतात कधी? बऱ्याचशा अडचणी येतात. कारण काय होतं, दोन शास्त्रांना जेव्हा ऑपोजिट
त्यांना दोघांना चेहरे आत्ता सध्या जगाने लावून ठेवलेले आहेत, हो. तेव्हा त्यांना जोडताना बरेच कठीणाई होते. पण मला नाही वाटत खूप डिफिकल्ट असेल ते. जर आपण एखादा विचार डोक्यात धरलेला असेल की मला हे करून आणायचं आहे, तर मला वाटत नाही की जास्त त्याच्यात डिफिकल्टीज आपल्याला येतात. कारण का आपला उद्देश चांगला असतो. आपल्याला पेशंटला मोटिवेट करायचं की तुम्ही किती इम्प्रूव्ह झाले ते बघा. ॲज वेल एज आपल्याला 2 शास्त्रांमधलं चांगली सांगड जुळवून आणायची आहे. जसं सुरुवातीला ॲलोपॅथीवाले म्हणायचे आयुर्वेद वाईट आहे, आयुर्वेदवाले म्हणायचे ॲलोपॅथी वाईट आहे. हे खरं कुठलीही गोष्ट वाईट नाही आहे. माझ्या हिशोबाने दोघांमधली भाषा ही आपल्याला एक करून आणायची आणि ती आणल्यानंतर दोघंही एक भाषा जर बोलायला लागले तर सर्वात जास्त फायदा होणार आहे तो पेशंटचा होणार. रोजी बेसिकली सुरुवात झाली, एक मोठं अवाढव्य असं रूपही आपल्याला पाहायला मिळतंय माधवबागचं. लवकरच IPO येतोय तुमचा, बरोबर. तर तो कशा स्वरूपाचा म्हणजे माधवबाग नावानं IPO येतोय की? कसं आहे, ब्रँडचं नाव माधवबाग आहे, बरं. पण कंपनी जी आहे ती वैद्यसाने आयुर्वेद लॅबोरेटरीज लिमिटेड ह्या नावाने. म्हणजे आता जर IPOला कोणाला अप्लाय करायचं असेल तर ते ह्या नावाने की वैद्यसाने आयुर्वेद लॅबोरेटरीज लिमिटेडच्या नावाने जर सर्च केलं तर त्यांना मिळू शकेल. आणि NSE इमर्जच्या वेबसाईटवरती जर बघितलं तर IPOचे सगळे डिटेल्स त्याच्यावरती आरामात मिळू शकतील. अगदी. किती 10 तारखेला येतो आहे ते? ॲक्च्युअली 10 तारखेला येतो आणि 15 तारखेपर्यंत तो ओपन असणार आहे. बरं. सो तेवढं आपण करू शकतो. NSE इमर्जच्या वेबसाईटवरती त्याचे डिटेल्स मिळतील. अगदी. मराठी माणसानं उद्योग सुरू करावा, उद्योग हा शेअर बाजारापर्यंत न्यावा आणि त्यामध्ये तुमचा आमचा सहभाग असावा, यासारखा आनंद तो दुसरा काही नाही. कारण मराठी माणसानं उद्योग करावा हीच खूप मोठी गोष्ट असते. कारण आपल्याकडे उद्योग हा शब्दच खूप नकारात्मक असतो. अरे तू काय उद्योग करतो? त्यामुळे माधवबाग आणि माधवबागच्या रूपाने येणारा एक नवीन IPO हा निश्चितच आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे आणि आपला हातभार हा निश्चितपणे त्यांच्या कार्याला असणार आहे. कारण त्यांचा हातभार हा आपल्या जगण्याला आहे. त्यामुळे निश्चितच आमच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. Thank you. आणि इथेच आपण थांबणार नाही आहोत. कारण हे पूर्ण जे माधवबाग उभं करणं आहे आणि त्याचा एक उद्योग म्हणून त्याच्याकडे बघणं, यातला कशा स्वरूपाचा एक स्ट्रगल होता, त्यातली एक इन्स्पायरिंग स्टोरी आहे, तीही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ती उद्या सकाळी म्हणजे रविवारी सकाळी 10:30 वाजता आपण लीडर्समध्ये डॉक्टर रोहित साने यांच्याकडून ऐकणार आहोत. सर नमस्कार. माधवबाग में मैं गया, मुझे दिशा मिल गई. मुझे पहले थोड़ी शारीरिक तकलीफ होती थी. BP बार बार कम ऊपर होता था, शिकायतें आती थी. माधवबाग में गया, BP कभी भी ज्यादा नहीं होता, ना नीचे आता, नॉर्मल नॉर्मल. उनका जो काम है प्रिवेंटिव कार्डियोलॉजी, इसका मतलब सोसाइटी में हार्ट अटैक आने के प्रतिबंधक उपाय सबको समझा दें. इसके लिए उन्होंने एक चेयर तैयार कर दी महाराष्ट्र यूनिवर्सिटी ऑफ हेल्थ साइंसेस में, जिसके ज़रिए और अपने माधवबाग इंस्टीट्यूट के ज़रिए वो काफ़ी सारे लोगों तक पहुंच चुके हैं. उनके मेथड्स मॉडर्न हैं, जैसे व्हाट्सएप है, सोशल मीडिया है या और कुछ तरीके हैं जिससे वो एकदम बहुत लार्ज नंबर ऑफ पेशेंट्स तक पहुंच चुके हैं. उनके डाइट के मेथड्स, उनके एक्सरसाइज के मेथड्स और प्रिवेंटिव कार्डियोलॉजी के लिए जो भी करना ज़रूरी है, जिसमें पंचकर्म भी आते हैं और आयुर्वेदिक मेथड्स भी आते हैं, ये सब मिला के उन्होंने जो पैकेज दी हैं और जिस तरह उन्होंने वो सोसाइटी में इम्प्लीमेंट करी है, वो बहुत काबिल तारीफ़ है. लाल मातीतली कुस्ती म्हणजे